नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. दर पौर्णिमेला आपण कुठला ना कुठला एक ज्ञानमार्ग किंवा ज्ञानात्मक विषय, ज्ञान आणि ध्यान साधना असं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात आजच्या पुढच्या विषयाकडे वळूया. आजची जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेचं काहीतरी विशेष महत्व आहे. एका शक्तीच्या स्वरूपाचं नाव आहे आणि त्यालाच अनुसरून शक्ती याच विषयावरती आज थोडंसं काहीतरी बोलूया आणि मग पुढे जाऊया. शक्ती हा जो विषय येतो हा जसा वेदांमध्ये येतो तसा तो तंत्रशास्त्रात सुद्धा येतो. म्हणजे प्रत्येक देवतेचं एक वैदिक स्वरूप असतं आणि त्या देवतेचं एक तांत्रिक स्वरूप असतं. आपण अगदी अलीकडेच श्री मातंगी साधना या मातंगी या विषयावरती एक कार्यशाळा घेतली होती. सरस्वतीचं तांत्रिक स्वरूप आणि मग त्या तांत्रिक स्वरूपातून काय काय मंत्रात्मक सिद्धी किंवा ज्याला आपण अप्लाइड मंत्र सायन्स म्हणतो, म्हणजे मंत्रशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही काय काय अनुभवू शकता, काय काय अनुभव तुम्हाला येऊ शकतात किंवा काय काय गोष्टी तुम्ही साध्य करू शकता, हे आपण बघितलं होतं. त्याच विषयातली मातंगी साधना जशी होती तशी अत्यंत प्रसिद्ध अशी जी बगलामुखी साधना आहे, या बगलामुखी साधनेबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत. आता श्री मातंगी काय किंवा श्री बगलामुखी काय, या दोनही नावांमध्ये तुम्हाला कळेल की ह्या स्त्री किंवा शक्ती स्वरूप आहेत, स्त्री ऊर्जा स्वरूप आहेत. स्त्री म्हणजे स्त्री पुरुष मधली स्त्री असं संकुचित किंवा असं अगदी व्यावहारिक अर्थ नको घेऊया. मला म्हणण्याचा उद्देश असा की एक फिमेल एनर्जी, सो ऊर्जेचं शक्ती स्वरूप, पुरुष प्रकृतीचं प्रकृती स्वरूप. मग ब्रह्मांडाचा उगम या शक्ती स्वरूपातून झाला, स्त्री रूपी ऊर्जेतून झाला, असं सांगणारा शाक्त संप्रदाय किंवा शाक्त परंपरा भारतामध्ये दिसून येते. शैव आणि वैष्णव हे ढोबळ मनाने आपल्याला माहिती आहेत ही दोनही नावं. शैव संप्रदाय शिव आणि वैष्णव विष्णूच्या अवतारांबद्दल सांगणारा. या दोन्ही संप्रदायांमध्ये जो एक अवतारवाद दिसून येतो, अवतार म्हणजे विविध अवतारांच्या कथा, की शिवाचे अमुक अमुक अवतार, मग त्या अवतारातले त्याचे पराक्रम, त्याचं रूप, त्या त्या अवतारातून त्यांनी दिलेला एखादा संदेश असेल, एखादा संकेत असेल किंवा एखादं पूर्ण केलेलं कार्य असेल, विधायक असं काहीतरी कार्य, जसं विष्णूच्या अवतार कार्यांची कार्य येतात तशा प्रकारचं. तसेच विष्णूचे 24 अवतार, मग त्या 24 अवतारातले मुख्य 10 अवतार असे विषय येतात. याच अनुषंगाने शाक्त परंपरा ही एक अद्भुत किंवा एक वेगळी किंवा एक हटके परंपरा म्हणायला हरकत नाही. शाक्तमध्येच शक्ती हा शब्द आपल्याला दिसून येतो. सो या संप्रदायामध्ये शक्तीच्या अवतार कार्यांबद्दल सांगितलं जातं. त्याला कोणी अवतार म्हणतं, कोणी विविध रूप म्हणतं, वेगवेगळी नावं आहेत. पण कळायला सोपं म्हणून मी अवतार हा शब्द वापरते आहे, की तो आपल्याला माहिती आहे, आपण तो ऐकून आहोत. मग शाक्तांच्या उपासनेमध्ये उपास्य ही शक्ती सांगितलेली आहे. आणि शाक्त संप्रदाय वाचलात किंवा शक्ती हा विषय आपण वाचला तर आपल्या लक्षात येईल की यातल्या बहुतांशी देवतांची जी वर्णनं आहेत ती साधारणपणे आपल्याला अ, नेहमीच्या देवतांपेक्षा थोडीशी वेगळी दिसतात. म्हणजे त्यांचा रंग, उदाहरणार्थ नील सरस्वती, तारा किंवा नील सरस्वती असं एक स्वरूप येतं. मग ह्या नील सरस्वतीमध्ये निळसर रंगाची किंवा श्री मातंगी साधनेत आपण एक विषय पाहिला होता की पोपट हे वाहन असणारी, अशा प्रकारे खूप वेगळं स्वरूप काहीतरी तिकडे येतं. मग काही जणांना हे उग्र वाटेल, काही जणांना हे चित्रविचित्र वाटेल, पण हे जे स्वरूप किंवा हे जे ही जी त्यांच्या मूर्तींची वर्णनं आहेत त्याची कारणं काय असतील आणि त्याचा उगम कुठे आला, मग वैदिक देवतांसारखं त्यांचं स्वरूप का नाही, तर त्याचं उत्तर येतं दशमहाविद्येच्या उगमाच्या गोष्टींमध्ये. आता ह्या उगमांच्या ज्या गोष्टी आहेत त्या विविध ग्रंथांमध्ये येतात. काही तंत्रशास्त्रातले ग्रंथ आहेत, काही पुराण आहेत. या सगळ्याचा मिळून आपण एक एकत्रित थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्यांमध्ये काय काय सांगितलेलं आहे. दश महाविद्या, दश म्हटलं की 10. सो शक्तीच्या 10 स्वरूपांच्या महत् स्वरूपाची किंवा 10 स्वरूपांतील महत्त्वाची विद्या, महत्त्वाची मांडणी, महत्त्वाची शास्त्रशुद्ध विधिवत मांडणी म्हणजे दशमहाविद्या. अगदी एका वाक्यात म्हणायचं झालं तर
आता ह्या दशमहाविद्या, जसं मगाशी म्हटलं की 10 हा आकडा आहे तिकडे, या दशमहाविद्येच्या उगमाच्या 2-3 छान गोष्टी येतात. त्या गोष्टींमधलं मर्म म्हणजे त्या गोष्टींमधलं रूपक किंवा मेटेफर बघण्याचा प्रयत्न करूया. जसं मगाशी म्हटलं की आजची पौर्णिमा ही सुद्धा एका प्रकारे शक्तीच्या एका स्वरूपाची पौर्णिमा आहे. आपल्या सगळ्यांना ते नावही आपण बघणार आहोत. पण त्याचप्रमाणे शक्तीच्या विविध स्वरूपांची नावं या दशमहाविद्यांमध्ये येतात. त्याचा विषय श्लोक येतो. त्याची गोष्ट आधी बघूया, मग श्लोक बघूया, नावं बघूया आणि मग बगलामुखी या विषयाकडे येऊया. सो एक गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये, एकदा महादेवांना, शंकरांना घराबाहेर म्हणजे त्यांचं जे काही स्थान होतं त्या स्थानाबाहेर, त्या घराबाहेर पडायचं होतं. आणि घराबाहेर जाण्यासाठी त्यांची ती इच्छा असते की आपण इकडून बाहेर पडूया, पण पार्वतीला मात्र ते मान्य नसतं. पार्वती त्यांना अडवते आणि तरीही शंकर काही ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात की मला बाहेर जायचंच आहे. मग पार्वती काय करते, 10 दिशांना स्वतःच्या 10 स्वरूपांनी सिद्ध होते आणि या शिवाला तिथेच अडवण्याचा प्रयत्न करते. मग तिची जी 10 स्वरूप आहेत, शंकर तो अद्भुत सगळा प्रकार बघून शिव साक्षात महादेव पार्वतीला हा प्रश्न विचारतात. शंकर उवाच असं छान वर्णन आहे. आणि मग पार्वतीला प्रश्न विचारतात की हे सगळं काय आहे, हा तुझा कुठला खेळ आहे, याचं मला रहस्य उलगडून सांग. मग त्याची गोष्ट येते ती दशमहाविद्यांची गोष्ट. 10 रूपांमध्ये पार्वती जे सिद्ध झाली त्या 10 रूपांची गोष्ट. दुसरी एक गोष्ट येते उगमाच्या कथा. म्हटलं तसं की अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. आपण काही प्रमाणभूत म्हणून मोजक्या काही बघूया. दशमहाविद्यांची दुसरी एक गोष्ट येते की सती, पार्वतीचं किंवा शक्तीचं सती स्वरूप. तर ही सतीची तपश्चर्या प्रसिद्ध आहे. या सतीला दक्ष राजाच्या यज्ञाला जायचं असतं आणि शंकराला मात्र ते मान्य नसतं. आणि शंकर पुन्हा पुन्हा तिला सांगतात की आपल्याला तिथे आमंत्रण नाही, तर जिथे आमंत्रण नाही तिथे विना आमंत्रण आपण जाऊ नये किंवा मी जाणार नाही, आपण जायचं नाही, अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं असतं. मग सतीला हे मान्य होत नाही. शिवाचा विरोध वाढत जातो आणि त्यावर क्रोधित होऊन सती 10 दिशांमधून किंवा 10 स्वरूपातून अवतारित होते. 10 स्वरूपातून विविध पद्धतीने ती स्वतःचं रूप सिद्ध करते. आणि शंकर मग त्याला प्रश्न विचारतात पुन्हा एकदा की हे सगळं काय आहे, ही तुझी कुठली रूपं आहेत, यांच्याविषयी मला अधिक माहिती दे. सो असा प्रश्नोत्तरांचा खेळ काही पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथांमध्ये येतो. त्या सारभूत ग्रंथांमधनं आपण एक छोटासा भाग आत्ता बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजकाल जसं पॉडकास्ट असतं की नाही, तसं ते स्वरूप आहे की कोणीतरी प्रश्न विचारतंय, शिव आणि देवी, देवी उवाच किंवा शक्ती उवाच आणि शिव उवाच. एक जण प्रश्न विचारतोय, दुसरा तो उलगडून सांगतोय, असं उत्तर येत आहेत. अशी ही पुरातन अस्सल भारतीय पॉडकास्ट असं आपल्याला म्हणता येईल. मग त्या प्रश्नांमधून देवीची असंख्य रूप उलगडत जातात आणि 10 स्वरूपांचं जे महत्व येतं. आता या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं, याचं प्रतीक किंवा याचं मेटेफर काय आहे हे आपण बघूया. पण त्याच्या आधी देवीच्या 10 स्वरूपांचं जे वर्णन येतं ते थोडंसं वर्णन बघूया. त्याचा एक श्लोक आहे छान. काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी, काली तारा महाविद्या षोडशी भुवनेश्वरी, भैरवी छिन्नमस्तिका च विद्या धूमवती तथा, बगला सिद्ध विद्या च मातंगी कमलात्मिका, एता दश महाविद्याः सिद्ध विद्याः प्रकीर्तिताः. अशा 10 महाविद्या, महाकाली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमला, या त्या 10 महाविद्यांची थोडक्यात नावं. या 10 महाविद्यांमध्ये सगळ्यात प्रसिद्ध जी आहे, खूप, ज्याला म्हणजे नुसती प्रसिद्ध नाही, जी खूप प्रचलित आहे, ज्याचे असंख्य प्रयोग असंख्य लोकांनी केलेले आहेत, विविध क्षेत्रातल्या लोकांनी केलेले आहेत, ती म्हणजे बगलामुखी. या बगलामुखीचा अर्थ काय हे बघूया. पण आता महाविद्यांचं प्रतीक काय आहे, या महाविद्यांचा आपल्या व्यावहारिक जीवनाशी कसा संदर्भ येतो आणि अर्थात त्याचं आध्यात्मिक स्वरूप काय आहे हे थोडंसं बघायचा प्रयत्न करूया. मग दश महाविद्या हा विषय कळला आपल्याला, त्याची गोष्ट कळली. आता 10 महाविद्यांमधली पहिली गोष्ट आपण म्हटलं होतं की शिवाला घराबाहेर पडायचं आहे.
आता ह्याचा आध्यात्मिक उहापोह किंवा आध्यात्मिक रूपक काय आहे? पुराणातल्या गोष्टींमध्ये ना, जसं शाकंभरीची पण गोष्ट बघणार आहोत. शाकंभरीच्या गोष्टींमध्ये 100 वर्षाचा दुष्काळ पडला किंवा तिला अक्ष होते असं तिचं वर्णन असतं. तर याचा शब्दशः अर्थ घेऊन कात्रीत पकडायचं नाही, की असं कसं शक्य आहे, हे असं होतं का, 100 वर्ष दुष्काळ असतो का, वगैरे वगैरे. त्याच्यातलं रूपक काय आहे? जसं शिवपार्वतीच्या गोष्टीतलं रूपक काय आहे? आता आपण म्हणू देवोंका देव महादेव असा शंकर आहे, तर त्याला घराबाहेर पडता येत नाही आणि पार्वती शक्ती अडवते, ही कुठली गोष्ट आहे? तर हीच ती गंमत. शिव आणि शक्ती यांचं जे गूढ आहे किंवा यांचं जे रहस्य आहे ते उलगडून सांगणारे तंत्र रहस्य, देवी रहस्य किंवा देवी उपनिषद असे अनेक विध ग्रंथ आहेत. त्या साधारण सर्वांमधलं एक रूपक काय आहे, की शंकराला शिवाला घराबाहेर पडायचं आहे. आगमशास्त्रांमध्ये शिव हा विषय स्वर विज्ञान या विषयांमध्ये येतो. मग घर म्हणजे काय? तर जेव्हा जेव्हा घर असा विषय येतो, तेव्हा तेव्हा काहीतरी ज्याला बाउंड्रीज आहेत असं काहीतरी. मग हे घर म्हणजे आध्यात्मिक त्याचा अर्थ बघायचा झाला तर आपला देह, मनुष्य देह याला घर असं म्हटलेलं आहे. मग या मनुष्य देहामधून शिवाला बाहेर पडायचं म्हणजे काय? शिव म्हणजे काय आहे? रुद्र आहे. रुद्राच्या अवतारांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग या शिवाला जर आपल्याला घराबाहेर पडायचं आहे, मग म्हणजे तुम्ही प्राणरूप घ्या, श्वास रूप घ्या, स्वर विज्ञानामधला स्वर शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थी शिव घ्या, कुठल्याही अर्थी घ्या. तर या शिवाला घराबाहेर पडायचं आहे, तर त्याला 10 द्वार आहेत. 10 दिशांना पार्वती सिद्ध झाली. तिने 10 रूप घेऊन 10 दिशांनी त्याला अडवलं. मग 10च दिशा कुठून आल्या असतील? तर याला 10 द्वार आहेत. एक संदर्भ येतो 10 द्वारांचा. आणि स्वरविज्ञानामध्ये एक अप्रतिम श्लोक येतो 10 ग्रंथींचा. म्हणजे आपल्या शरीरामधल्या 3 प्रधान ग्रंथी, नाड्या आणि मग 10 नाड्या. सो या 10 नाड्या आणि 10 द्वार. मग 10 द्वारांमध्ये 2 कान, 2 डोळे, दोन नाकाची 2 छिद्र, 2 नाकपुड्या ज्याला म्हणतात, एक तोंड आणि मलद्वार, एक पुढे असलेलं मलद्वार, एक मागे असलेलं मलद्वार आणि ब्रह्मरंध्र. अशा 10 एक्झिट पॉइंट ज्याला आपण म्हणतो ना, एंट्री किंवा एक्झिट पॉइंट म्हणजे प्रवेश, आगमन, निर्गमने तथा असे दोन ही अशी 10 ही स्थानं आहेत, की ज्याच्यातनं ऊर्जेचं, शक्तीचं, कुठल्याही वैश्विक ऊर्जेचं आगमन पण होऊ शकतं आणि आपल्या देहामधून ऊर्जेचं निर्गमन पण होऊ शकतं. अशा 10 स्थानं. मग त्या मगाच्या गोष्टीत काय होतं, या 10 स्थानांवरती शक्ती जी आहे ती सिद्ध स्वरूपात तिथे प्रकट होते. याचा अर्थ काय आहे, की या 10 गोष्टींना ती तिथे आडकाठी, ती तिथे स्तंभित करते, ती तिथे अडवते, ती तिथे एक प्रवेशद्वारावरती त्या एखाद्या रक्षकासारखी किंवा एखाद्या क्षत्रिय स्त्रीसारखी तिथे उभी ठाकते आणि थोडक्यामध्ये इंद्रिय निग्रह शिकवते. या 10 विषयांना जी साधना आहे, जो साधक आहे, जो साधना करतो आहे आणि शिवनाडीची साधना करतो आहे, शिवतत्वाची साधना करतो आहे, त्या साधकाला जेव्हा त्याची साधनेचा मार्ग बहिर्गामी म्हणजे काहीतरी बाहेर जात आहे, त्याचं काहीतरी लक्ष विचलित होत आहे किंवा पुन्हा पुन्हा व्यवहाराकडे जात आहे किंवा डिफोकस असं ज्याला आजकाल आपण म्हणतो, की आपलं चित्त ढळतं आहे पुन्हा पुन्हा, तेव्हा त्याला एक एक मर्यादा घालण्याचं किंवा तेव्हा त्याला एका बंधनात अडकवण्याचं हे काम जे आहे हे शक्ती करते. 10 इंद्रिय हा पुढचा विषय येतो, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. सो 10 इंद्रियांच्या भाषेत सांगायचं झालं तर ती थोडक्यात इंद्रिय निग्रह शिकवते. सो इंद्रिय निग्रह हा दशमहाविद्यांचा एक महत्वाचा विषय आहे. हे दशमहाविद्यांचे प्रयोग आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही पद्धतीने करता येतात. बहुतांशी आध्यात्मिक स्वरूपातच त्यांची माहिती किंवा त्यांची महती ही लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्याला असंख्य कारणं आहेत. दशमहाविद्यांमध्ये दीक्षा हा एक विषय येतो, पण दीक्षा विरहित म्हणजे दीक्षा न घेता सुद्धा करता येतात असे सुद्धा काही मंत्र आहेत. असे काही मंत्रशास्त्रातल्या गोष्टी आहेत ज्या आपण बगलामुखीच्या कार्यशाळेत पण बघणार आहोत. पण बेसिकली अशा 2 प्रकारे हे सगळे विषय तुम्हाला शिकता येतात. मग पहिल्या गोष्टीतलं आपण रूपक बघितलं आणि मगाशी म्हटलं 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. शक्ती संगम तंत्र किंवा इतर ग्रंथांमध्ये इंद्रिय निग्रह, निग्रह म्हणजे या सगळ्याला रोधणं, या सगळ्याचा
या सगळ्याला एक बांध घालणं किंवा या सगळ्यावरती एक नियंत्रण आणणं हा विषय येतो. हे जे नियंत्रणाचं कार्य आहे, हे जे डॉमिनन्सचं कार्य आहे, डॉमिनेट करण्याचं कार्य आहे, हे शक्ती करते. आणि जी शक्ती हे करते ती दश महाविद्यांच्या स्वरूपात हे करते. मग तिची वर्णनं, दश महाविद्यांच्या देव्यांची वर्णनं जर वाचली कधीतरी, तोही विषय बघूया, तर त्या देव्यांच्या वर्णनांमध्ये इतकी अद्भुतता आहे की कुठे षोडशी आहे, कुठे विधवा विडो अशा प्रकारचं स्वरूप आहे. सो कुठल्याही म्हणजे विविध स्वरूपातली ही स्त्री ऊर्जा, असं अगदी व्यावहारिकच स्वरूप येईल असं नाही, पण विविध रूपांमधली, विविध वयोगटातली ही स्त्री ऊर्जा किंवा ही शक्ती स्वरूप कशा प्रकारे शिव आणि कशा प्रकारे निग्रह आणि कशा प्रकारे या सर्व गोष्टी शिकवतात, त्याची गोष्ट म्हणजे दशमहाविद्या. म्हणजे त्याचं शास्त्र, गोष्ट म्हणण्यापेक्षा त्याचे शास्त्र म्हणजे दशमहाविद्या. सो शक्तीचं तप किंवा आपण सती म्हटलं, सतीच्या तपाचं साध्य काय आहे तर शिव आहे. सतीच्या तपाचा विषय काय आहे तर शिव आहे. किंवा सतीचं तप म्हणजेच शिवप्राप्ती आहे. आणि शिव ज्या ध्यानात आहे, शिव जे ध्यानमग्न आहे असं आपण वर्णन ऐकतो, ते शिवाचं ध्यान म्हणजे शक्ती आहे. असं शिव आणि शक्तीचं एकमेकांशी असलेलं अनुसंधान सांगणारा अत्यंत महत्वाचा आणि अफाट अफाट इंटरेस्टिंग, किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणू की खूप वेगळ्याच प्रकारे शाक्त संप्रदाय हे सगळं उलगडून दाखवतो, त्याच्यातल्या दशमहाविद्या. आता या दशमहाविद्यांमधला एक विषय आहे बगलामुखी. दशमहाविद्यांची थोडासा परिचय, थोडक्यात अगदी परिचय देण्याचं कारण असं की त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याची साधारण उगम काय आहे आणि कशासाठी उगम आहे हे कळलं तर त्यातल्या विद्यांविषयी थोडस आपल्याला कळणं सोपं जाईल. मग ही बगलामुखी हा विषय येतो. मगाशी म्हटलं तसं की अत्यंत प्रसिद्ध विद्या किंवा अत्यंत प्रसिद्ध प्रयोग म्हणतात याला तंत्रामध्ये. प्रसिद्ध प्रयोग हे बगलामुखीचे प्रयोग आहेत. तर श्री बगलामुखी कोण आहे हे थोडंसं बघूया. अगदी थोडक्यामध्ये बगला शब्दाचा अर्थ, बगला हा अपभ्रंश शब्द आहे. अपभ्रंश याचा अर्थ एखादा शब्द बोलून बोलून भाषेच्या अनुषंगाने किंवा भाषा जशी पुढे पुढे जाते त्याचा अपभ्रंश होऊन त्यापासून तसाच साधारण नाद असणारा एक वेगळा शब्द तयार होतो, याला म्हणतात अपभ्रंश. उदाहरणार्थ, बगलाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर वल्गा असा एक शब्द संस्कृतात येतो. वल्गा याचा अर्थ लगाम. त्या वल्गाचं अपभ्रंश स्वरूप बगला हा शब्द झाला. बगल, बगळा, बगला असा कुठलाही तिथे अर्थ अभिप्रेत नाही, तर ते अपभ्रंश स्वरूप आहे वल्गा या शब्दाचं. मग वल्गा शब्दाचा अर्थ काय आहे? लगाम. मग लगाम हा कुठे असतो? कुठल्याही लगाम म्हटलं की पटकन काय आठवतो आपल्याला? घोडा आठवेल किंवा एखादा रथ आठवेल आणि त्या रथाला घालायचा लगाम आठवेल. या रथाची संकल्पना उपनिषदांमध्ये जी अप्रतिम येते, ती देहाला एक रथ म्हटलेलं आहे किंवा मन अरथ. किंवा रामायणामध्ये दशरथ शब्द आठवा. सो 10 आणि रथ, परत एकदा तिथे दशरथ शब्द येतो. हे सगळे शब्द नीट नीट आपण आत्मसात केले किंवा नीट आठवले तर लक्षात येईल की हा जो लगाम आहे हा कशाला तरी लगाम, म्हणजे हा जो वल्गा किंवा बगला शब्द आहे, कशाला तरी लगाम घालण्याचं एक सोपं शास्त्र, त्याचे प्रयोग, त्याची विद्या, त्याच्यातलं मंत्रशास्त्र म्हणजे बगलामुखीची साधना. मग वल्गा शब्दाचा अर्थ आपण बघितला. आता त्याच अनुषंगाने कशा कशाला तुम्ही लगाम घालू शकता, आणि याच वल्गा किंवा लगाम किंवा नियंत्रण, निरोध किंवा अडवणूक किंवा अवरोध किंवा आपण म्हणूया एखाद्या गोष्टीला बांध घालणं, याला मंत्रशास्त्रामध्ये स्तंभन हा शब्द येतो. स्तंभ बघितला असेल, स्तंभ म्हणजे खांब माहिती आहे. सो स्तंभ म्हणजे काय? स्तंभित होणं म्हणतो आपण, किंवा अचंबित आणि स्तंभित असे दोन शब्द ऐकले असतील. तर स्तंभित म्हणजे आपण एक तिथेच स्तंभित होऊन जातो, याचा अर्थ तिथून पुढे जात नाही, आपण तिथेच अडकतो किंवा तिथेच आपण अडकून पडतो. पॉज ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, तशा स्वरूपाचं तिथेच थांबतो. थांबणं म्हणजे पण स्तंभित होणं. शब्द आलाय, सो स्थानबद्धता ज्याला म्हणतात, एकाच स्थानी अडकवून जाणं. हा विषय, हा स्तंभन विषय बगलामुखीमध्ये प्रामुख्याने येतो.
मग स्तंभन येतं म्हणजे काय, मग कशा कशाचं स्तंभन हे बघूया आपण. त्याच्या आधी तिचं थोडंसं आयकनोग्राफी म्हणजे तिचं वर्णन काय आहे हे थोडंसं बघूया. अगदी थोडक्यामध्ये, आपण डिटेल तर एकेका दिवशी बघूच या. पण या बगलामुखीच्या वर्णनामध्ये ती सिंहासनावरती आरूढ आहे आणि शत्रू संहार करणारी आहे. पितांबरा पण म्हणतात तिला, पीतवस्त्र धारण केलेली आहे. शत्रुनाश आणि विजय हे दोन विषय तिच्याशी जोडलेले आहेत. मग चित्र कसं आहे की तिने जीभ हातात धरलीये. त्या जिभेचं प्रतीक काय आहे हे नंतर बघू आपण. पण ती जीभ हातात धरलीये आणि जीभ हातात धरून त्या असुराला ती आपल्या नियंत्रणात आणते आहे, त्याला स्तंभित करून टाकलंय. मग जीभ हातात धरून तिने काय केलंय, त्याची वाणी स्तंभित केली, त्याची मंत्रशक्ती स्तंभित केलेली आहे. आणि त्या असुरावरती म्हणजे थोडक्यात एका नकारात्मक असुर, जी सुरमय नाही अशी शक्ती, अशा शक्तीला तिने स्वतःच्या नियंत्रणात आणलेलं आहे आणि स्तंभित केलेलं आहे. मग ही जी स्तंभन कला आहे किंवा ही जी स्तंभन विद्या म्हणूया, या स्तंभन विद्येद्वारे बगलामुखीच्या साधनेतून काय काय आपल्याला स्तंभित करता येतं. रुद्रयामल तंत्र किंवा असे तुम्ही जे ग्रंथ ऐकले असतील, त्या ग्रंथांमध्ये याचे खूप प्रसिद्ध प्रयोग येतात. हं? मग या प्रयोगानुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्तंभन जिथे साधायचं आहे, एक विषय आहे शत्रुनाश. शत्रू याचा नेहमीच अर्थ माणसाच्या स्वरूपातीलच शत्रू असं काही नाही, अडथळे असा सोपा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये, आपल्या एखाद्या कार्यामध्ये, एखाद्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या कामामध्ये, एखाद्या आपण काहीतरी करणार आहोत, असं ठरवलेला प्रकल्प असेल, एखादं शिक्षण आपण घेणार आहोत, आरोग्य विषयक काही असेल, कुठल्याही गोष्टींमध्ये येणारे मध्ये मध्ये येणारे अडथळे, शत्रू म्हणजे काय, ते तुम्हाला तुमच्या मुख्य कार्यापासून परावृत्त करतात आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवू देत नाहीत, त्यांना आपण शत्रू म्हणतो. सो तसं काहीतरी अरिसमान शत्रू समान घडणं आणि त्या शत्रूला थांबवणं हा विषय इथे एक येतो. सो या प्रकारे बगलामुखीच्या साधनेने किंवा प्रयोगाने तुम्ही हे साधू शकता. दुसरा विषय तिकडे येतो, की थांबवणे किंवा स्तंभन म्हणजे काय, बांध घालणे. एखादी गोष्ट पॉज, एखादी गोष्ट सातत्याने होतीये, एखादा पॅटर्न ज्याला आपण म्हणतो, पुन्हा 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 त्या गोष्टी होताना दिसतायत, तर त्यांना थांबवणे हा विषय येतो. आणि आणखीन खोलात जायचं तर मनस्तंभन असा एक अप्रतिम आध्यात्मिक विषय इकडे येतो. बगलामुखीच्या सिद्धी आणि साधना म्हणजे बगलामुखीच्या काय काय सिद्धी आहेत, कवचाच्या काय सिद्धी आहेत, स्तोत्राच्या काय आहेत, अष्टनाम शतनाम म्हणजे 108 नावांच्या काय सिद्धी आहेत, याचं सविस्तर वर्णन शास्त्रांमध्ये या ग्रंथांमध्ये आहे. आणि आपण ते रिअल ऍक्च्युअल ते श्लोकच बघणार आहोत. सो कुठेही आपण नुसतंच काहीतरी सांगतोय असं नाही, तो श्लोक आणि मग त्या श्लोकातून आपण पुढे जाणार आहोत. सो याच्यामध्ये महत्वाचा विषय येतो मनस्तंभन, जो आध्यात्मिक विषय आहे. मनस्तंभन म्हणजे मनोनिग्रह म्हणा किंवा मनाला काबूत आणणं, मनावरती नियंत्रण करणं आणि ज्याला पुढे जाऊन मनाला स्तंभित आणि संमोहित करणं. कोणाच्या, स्वतःच्या, दुसऱ्यांच्या नाही. स्वतःच्या मनाला स्तंभित आणि संमोहित करण्याचे खूप सुंदर, सोपे, सहज साध्य प्रयोग आणि ध्यान साधना अर्थात तांत्रिक ध्यान साधना या बगलामुखीच्या साधनेमध्ये येतात. त्या पण आपण शिकणार आहोत आणि प्रत्यक्ष सामूहिक साधना आहे, नुसतं शिकणार नाही आहोत, ऍक्च्युली करणार आहोत. म्हणजे प्रॅक्टिकल बेस जास्त आपला कल असेल प्रॅक्टिकल करण्यामध्ये, आणि थिअरी तर असणारच आहे प्रत्येक वेळी. सो हा झाला बगलामुखी हा थोडक्यात विषय. मग दुसरं त्याच्यामध्ये तर हिलिंग बेस म्हणजे एखादी शक्ती, एखादी ऊर्जा, मगाशी म्हटलं तसं एखादी नकारात्मक शक्ती, निगेटिव्हिटी, आपण आजकाल ज्याला सूक्ष्म शरीर किंवा आपण ज्याला एक सूक्ष्म देह किंवा आणखीन वेगळ्या भाषेत आपण त्याला ऑरा म्हणतो. सो आपल्या ऑराचं प्रोटेक्शन, पुढचा विषय येतो शक्तीचा, बगलामुखीचा संरक्षण. पहिला विषय आहे स्तंभन, म्हणजे या ऑरामध्ये येणाऱ्या, सातत्याने येणाऱ्या नकारात्मक विषयांना, गोष्टींना, विचारांना, आपल्या मेंदूमध्ये सतत निगेटिव्ह थॉट येत असतील तर ते कसे थांबवायचे याचे छोटे छोटे प्रयोग. किंवा आपल्याला सतत काहीतरी भीती, निगेटिव्ह म्हणजे अँझायटी किंवा फिअर, फोबिया किंवा भीती निर्माण करणारे, बापरे मी हे करते मग असं झालं तर, बापरे आता हा माझा मुलगा इकडे इकडे चाललाय मग अमुकच झालं तर, तमुकच झालं तर,
इतक्या गोष्टी सातत्याने येतात. सो मनस्तंभन, की कसं मनाला थांबवायचं याचं ध्यान आपण करणार आहोत. सो मनसंमोहन दुसरा विषय, त्या प्रकारचे काही प्रयोग असणार. स्वतःच्या मनापर्यंत एखादा विषय प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सोपे आणि छोटे छोटे प्रयोग. त्याच्यानंतर पुढचा विषय जो म्हटलं की एक भाग झाला की स्तंभित करणं, की नकारात्मकता आहे ऑरामध्ये ती थांबवणं. दुसरा विषय आहे प्रोटेक्शन, कवच. बगलामुखीच्या साधनेतला अत्यंत महत्वाचा विषय येतो कवच. मग कवच म्हणजे काय, तर मुळातच त्या गोष्टीला एक अभेद्य कवच निर्माण करणं, एक प्रोटेक्शन शिल्ड ज्याला म्हणतात, रक्षा कवच निर्माण करणं. या रक्षा कवच निर्माण करण्याचे प्रयोग हे पण बगलामुखीच्या साधनेत येतात. मंत्रात्मक प्रयोग आणि आपण मगाशी म्हटलं प्रक्रियात्मक प्रयोग. सो या प्रक्रिया ज्या या ग्रंथांमध्ये विविध तांत्रिक ग्रंथांमध्ये ज्या सोप्या प्रक्रिया दिलेल्या आहेत. आणि मग या मंत्रांमध्ये चालिसा आहे, जशी हनुमान चालिसा आहे तशी चालिसा आहे, काही स्तोत्र आहेत, अनेक चालिसा, अनेक स्तोत्र आणि अनेक विधा आहेत. त्यातली सिद्ध स्तोत्र आणि सिद्ध मंत्र आणि सिद्ध चालिसा हे आपण शिकणार आहोत. हे शिकत असताना त्याला ध्यानाची जोड कशासाठी दिलीये, मगाशी जसं म्हटलं की मन म्हणजे आध्यात्मिक सिद्धी ज्या आहेत बगलामुखीच्या साधनेच्या, त्या अफाट आहेत. ही साधना प्रामुख्याने विविध क्षेत्रातील व्यावसायिक बिझनेसमॅन किंवा ऑन्टरप्रेनर ज्याला आपण म्हणतो, विविध क्षेत्रातील जिथे पॉवर किंवा राजकारण किंवा एखादं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या ठिकाणी ही साधना किंवा या प्रकारचे प्रयोग हे अत्यंत प्रसिद्ध आहेत. सो कुठल्याही क्षेत्रामध्ये ठराविक उंची गाठण्यासाठी जे काही आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी जे सामर्थ्य लागतं, जे मनाचं सामर्थ्य लागतं, ते सामर्थ्य मिळवून देण्याचे प्रयोग बगलामुखीच्या साधनेत येतात. मग या साधनेमध्ये मंत्रशास्त्र एक भाग आहे, यंत्रशास्त्र एक भाग आहे, तंत्रशास्त्र एक भाग आहे आणि ध्यान किंवा तांत्रिक ध्यान, तिचं ध्यानाचे श्लोकच आहेत. बगलामुखीच्या ध्यान प्रक्रिया किंवा ध्यान श्लोक किंवा ध्यान मंत्र असे सुद्धा मंत्र आहेत. त्याचे आपण काही सोपे प्रयोग बघणार आहोत. सामान्यपणे वामाचार्य, दक्षिणाचार्य अशा वेगवेगळ्या त्याच्यात पद्धती आहेत. पण आपण त्याच्यातल्या मगाशी सांगितलं तसं की सोप्या पद्धती आणि त्याच्यामध्ये काही विधिवत पूजा विधान माहिती येते, ती आपण शिकणार आहोत. पण मुख्य आपला भर असणार आहे प्रॅक्टिकल ध्यान प्रक्रिया आणि छोट्या या प्रक्रिया. पण शास्त्रानुसार जे विधिवत लिहिलेलं आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो थोडक्यामध्ये दश महाविद्या आणि बगलामुखी हा विषय आपण बघण्याचा प्रयत्न केला. आता आजच्या विषयांकडे जाऊया. मगाशी जसं म्हटलं की शक्तीचे विविध अवतार किंवा शक्तीचे विविध अवतार कार्य हा विषय जसा येतो आणि मग त्या अवतार कार्यांचं वर्णन करताना दरवेळी शक्ती आणि शिव असं तिथे वर्णन येतं. याच वर्णनांमध्ये आणखी एक म्हणजे याच प्रकारच्या वर्णनांमध्ये आणखी एक पुढचा विषय येतो, तो म्हणजे विविध पौर्णिमा. आता पौर्णिमा या पुढच्या विषयाकडे जाऊया.